हाय हॅलो सर्वांना नमस्कार. आज मी व्हिडिओची सुरुवात करणार आहे देवपूजेपासून. तर मी सकाळी उठले आणि आंघोळ वगैरे आवरून देवपूजा करून घेतली. तसं तर मला लहान बाळामुळे लवकर देवपूजा असं करता येत नाही, त्यामुळे मला फास्ट उरकावे लागते. आणि मला आरूसाठी आज टिफिनला बनवायचे होते पालकाचे धपाटे. म्हणजे तिला धपाटे आवडत नाहीत, तिनं पालकाची पुरी केली तरच खाते. पण आज तिला खोकला होता, तर म्हणलं चला आज आपण पालकाचे धपाटे करून घेऊयात आणि ही रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करता येईल. तर इथे पालक घ्यायचा आहे, तो स्वच्छ करून धुवून असा बारीक बारीक कापून घ्यायचा. असा मस्त छान कापून झाला की त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू शकतो. कोथिंबीर नसेल तरीही पालकामुळे ते धपाटे छान लागतात, त्यामुळे इथे माझ्याकडे कोथिंबीर होती, त्यामुळे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आणि कसं पालक हे पौष्टिक असतं, पण लहान मुलांना ते खाऊ वाटत नाही. मग असं वेगवेगळे पदार्थ करून दिले की लहान मुले खातात, त्यामुळे मी ते पालकाचे धपाटे करायला घेतले होते. माझी आरू आहे ते पालकाचे काहीच खात नाही. तर इथे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे 2 वाटी. मी अंदाजेच गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. तर इथे गव्हाचे पीठ चाळून घेतले. त्यामध्ये मी गव्हाचे पीठ जास्त वापरते आणि ज्वारीचे पीठ कमी वापरते. ज्वारीचे पीठ ही 2 वाटी चाळून घ्यायचे. मी इथे गव्हाचे पीठ जास्त घेतलेले आहे, म्हणजे 3 वाट्या तरी गव्हाचे पीठ घेतले होते आणि ज्वारीचे पीठ 2 वाट्या घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आपण डाळीचे पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचे आहे. अर्धी वाटी किंवा 1 वाटी तुम्ही बेसन पीठ घालू शकता. यामध्ये प्रमाण आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. तर माझा मुलगा हा लहान आहे, त्याला देखील मी हे धपाटे म्हणजे पालकाचे धपाटे खाऊ ते वेळेस मिरची टाकत नाही. तर यामध्ये मी आरूसाठी मिरची, तसेच लसूण, जिरे, ओवा हे मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये टाकणार आहे. आणि हे असं छान पेस्ट तयार केली. आणि धपाट्यामध्ये जर तुम्ही तीळ टाकले तर ते खायला खूप छान लागते. तीळ टाकून केलेले धपाटे हे खूपच चविष्ट लागतात, त्यामुळे तीळ टाकायचे आहे. असेल तर टाकायचे, नसेल तरी चालतात. हा बारीक केलेला ठेचा टाकून घेतला. नंतर त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकून मस्त याला छान असे मळून घ्यायचे आहे. आणि बघू शकता असं मी अशा प्रकारे मळून घेतले. आणि त्याला 10 ते 15 मिनटं फक्त बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे हे मस्त तयार होते आपल्याला धपाटे करण्यासाठी. तर मी लाटून देखील धपाटे करते आणि हाताने थापून देखील धपाटे करते. तर थापून केलेले धपाट्याची चव ही वेगळीच लागते आणि खूप छान लागतात थापून केलेले धपाटे. त्यासाठी एक आपण कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती असं गोळे करून हाताने छान असे धपाटे थापून घ्यायचे आणि वरून तेल पसरवून घ्यायचे, किंवा पाण्याचा हात लावून देखील आपण ते धपाटे थापून घेऊ शकतो. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूपच छान लागतील आणि सर्वांनाच खूप आवडतील. आणि याला मध्ये असं वेज पाडून घ्यायचं. तसं तर 3-4 वेज पाडते मी, पण इथं दाखवण्यासाठी एकच वेज पाडलेले आहे. म्हणजे त्यातून तेल घालता येते त्या वेजात आणि मस्त भाजले जातात त्यामुळे. तर याला वरतून तेल लावून घ्यायचं आणि हे कापड आहे ते तव्याला तेल टाकून असं धपाटं टाकून घ्यायचं आणि मस्त असं भाजून घ्यायचं. तेल वगैरे वरून लावायचं. त्याला तुम्ही तूप देखील लावू शकता, म्हणजे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप लावायचं. आणि या गॅसवरच्या पेक्षा चुलीवरचे धपाटे खाण्यात वेगळीच मजा असते, त्यामुळे तुम्ही चुलीवरचे धपाटे करू शकता. इथं माझ्याकडे चूल नाही आहे, त्यामुळे मी गॅसवरच केलेले आहे. पण मला चुलीवरचे धपाटेच खूप खायला आवडतात. मला तर चुलीवरचे पदार्थ खायला खूप आवडतात आणि त्यातले त्यात धपाटे जर चुलीवर केले तर त्याचा स्वाद खूपच छान असतो. आणि मी गावी गेले ना, तर म्हणजे माझ्या सासरे गेले ना, चुलीवरच स्वयंपाक करत असते. तर हे धपाटे मी नक्की ट्राय करते गेल्यानंतर, कारण की मला चुलीवरचे धपाटे खूप आवडतात. आणि तुम्ही पण जर चूल असेल तर धपाटे चुलीवरच करून खावा, कारण की खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने मी धपाटे करून घेतले. आणि आरूला पहिल्यांदाच मी हे धपाटे केलेले आहेत, कारण की ती पुरीच खाते, धपाटे तिने कधी खाल्लेले नाही. तर बघूयात आता आरू हे धपाटे खाते का नाही ते. आणि अशा पद्धतीने मी आज धपाटे केले होते आणि पूर्ण
तर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी कोणते कोणते पदार्थ करून देता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि दही धपाटे म्हणलं तर खूपच छान लागतात आणि मला तरी खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का आणि तुमचे मुले ही आवडीने खातात का हे मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.